अगं ये महाराणी, कधीपर्यंत बाळाच्या आजारपणाचं निमित्त करून काम सोडून बसून राहणार आहेस? कधीपासून तुला सांगत आहे, माझी मुलगी आणि जावई येणार आहेत. त्यांच्या जेवणाची तयारी करायला घे. तुला कळत कसं नाही? मालतीताई मनीषाला खूप रागात बोलल्या. सासूचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिच्या निरागस मुलाकडे बघत म्हणाली, आई, मी इथून कशी उठू? माझा मुलगा तापाने फणफणत आहे. मी त्याला 1 मिनिट पण एकटं सोडू शकत नाही. मग अशा वेळेस मी जेवण कसं करणार? तुम्ही जेवण बाहेरून ऑर्डर करा. तिची सासू म्हणाली, मनीषा, तुझं डोकं तर बिघडलं नाही ना? मला जेवण बाहेरून ऑर्डर करायला सांगत आहेस? त्याचे पैसे काय तुझा बाप देणार आहे का? आणि काय बोलत आहेस तू? सकाळपासून राजूजवळ बसलीच आहेस. तो आता शांत झोपला आहे. मग चुपचाप जाऊन जेवण बनव ना. माझ्या जावयाच्या समोर माझा अपमान व्हायला नाही पाहिजे. जेवढं सामान मागवलं आहे ते सगळे पदार्थ बनवायचे आहेत आणि गोडमध्ये गाजराचा हलवा बनव. असं म्हणत तिची सासू रागात मनीषाच्या खोलीतून बाहेर गेली आणि हॉलमध्ये जाऊन आरामात टी व्ही बघायला लागली. इकडे जेव्हा मनीषानं बघितलं की तिच्या मुलाच्या तब्येतीत अजिबात सुधार झाला नाही, त्याचा ताप कमी व्हायच्या ऐवजी वाढतच आहे, तशी पळत सासूजवळ आली आणि म्हणाली, आई, आई, प्लीज लवकर रिक्षा बोलवा ना. राजूचा ताप कमी होत नाही. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. राजूला घरातल्या औषधांचा अजिबात फरक पडत नाही. ताप वाढतच आहे. तिची सासू म्हणाली, तुझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन जायला रिक्षा पण मीच बोलवते. डॉक्टरांची फी पण मीच देते आणि त्याच्या औषधाचं बिल पण मीच देते. तू तर घरात बसल्या बसल्या मला 2-3 हजारांचा चुना लावायला आली आहेस. इथेच थांब, मी इथल्या डॉक्टरांकडे जाऊन राजूसाठी औषध घेऊन येते. असं म्हणत त्या घरातून बाहेर गेल्या आणि औषध घेऊन आल्या. ते औषध राजूला पाजल्यानंतर आराम यायच्याऐवजी राजूला उलट्या व्हायला लागल्या. हे बघून मनीषाला खूप टेन्शन आलं. ती मुलाला कुशीत घेऊन रडायला लागली. तिला काहीच कळत नव्हतं की काय करायचं. ती सारखा सारखा तिच्या नवऱ्याला महेशला फोन लावत होती, पण त्याचा फोन लागतच नव्हता. तो 2 दिवसांसाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता. मनीषाच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. काय करावं, कुणाकडे मदत मागावी, तिला काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात परत तिची सासू तणतणत तिच्या खोलीत आली आणि कठोर आवाजात म्हणाली, अगं मनीषा, काहीतरी लाज बाळग. आज तू माझ्या इज्जतीचे धिंडवडे काढल्याशिवाय राहणार नाहीस. किती वेळ झालं बोलत आहे. दुपारच्या जेवणाची वेळ होत आली आहे आणि तू तर अजून काहीच करायला घेतलं नाहीस. अजून तर तू गाजर पण खिसली नाहीस. तुला माहीत आहे ना, माझ्या जावयांना गाजराचा हलवा खूप आवडतो. कधीपासून राजूजवळ बसून आहेस? तू कधीपासून राजूजवळ बसून आहेस? तू इथे बसल्यामुळे त्याला आराम येणार आहे का? असं असेल तर मी त्याच्याजवळ बसते. तू जाऊन जेवण बनवायला घे. सासूचं बोलणं मनीषाच्या मनाला अजूनच तोडत होतं. मनीषा म्हणाली, आई, राजूला या औषधांचा अजिबात आराम आला नाही. आई, प्लीज तुम्ही रिक्षा बोलवा ना. मला त्याला चांगल्या लहान मुलांच्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ द्या. जर राजूला काही झालं तर मी मरून जाईन. आई, प्लीज समजून घ्या ना. त्याची तब्येत खरंच खूप खराब झाली आहे. तिची सासू म्हणाली, अगं सुनबाई, एवढे छोटे छोटे आजारपणाला बघून तुम्ही लोक खूप घाबरून जाता. मला तर कळतच नाही. अगं, औषध आहे, त्याचा हळूहळू असर दिसायला लागतो. त्याला तिथेच झोपू दे. त्याची झोप झाली की त्याला आराम मिळेल. मी पण मुलांना वाढवलं आहे. तू एकटीच नवीन नवीन आई बनली नाहीस. मनीषा म्हणाली, आई, राजूच्या उलट्या थांबतच नाहीत. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाही? तिची सासू म्हणाली, मनीषा, तू का समजून घेत नाहीस? मी त्याच्याजवळ बसले आहे. तू किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी कर. मनीषाला कळून चुकलं होतं की सासूच्या पुढे हातपाय जोडून रडून काहीच फायदा नाही. त्या स्वतः पण बाहेर जाणार नाहीत आणि मला पण जाऊन देणार नाहीत. त्या स्वतः तर रिक्षा बोलवणार नाहीतच आणि मला पण राजूला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ देणार नाहीत. महेशचा फोन पण लागत नव्हता आणि फोन लागून तरी काय होणार होतं? ते तर बाहेर गेले होते आणि त्यांना घरी यायला वेळ लागणार होता. मनीषाला काहीच कळत नव्हतं, म्हणून तिने तिच्या भावाला फोन केला आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याला बोलावून घेतलं.
भाऊ यायच्या अगोदर तिने तिचे आणि बाळाचे काही कपडे बॅगेत भरले. अर्ध्या तासाने तिचा भाऊ तिच्या सासरे आला. तिच्या भावाला बघून तिच्या सासूने डोळे मोठे केले. त्या म्हणाल्या, "अरे राघव, काय झालं? तू इथे काय करत आहेस?" राघव म्हणाला, "त्याचं काय झालं काकू? ताईने मला फोन करून बोलावलं आहे. राजूची तब्येत ठीक नाही ना, त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे." हे ऐकून तिची सासू म्हणाली, "अरे, आम्ही काय मेलो आहोत का? आम्ही पण दवाखान्यात दाखवलं आहे की. मी पळत पळत जाऊन इथल्या डॉक्टरांकडून त्याच्यासाठी औषध घेऊन आले होते का नाही? सांग की तू तुझ्या भावाला. तरी पण तू तुझ्या भावाला बोलावून घेतलंस? चल, आता आलाच आहेस तर लवकर बाळाला घेऊन दवाखान्यात घेऊन जा आणि लगेच परत ये. लगेच गेलीस तर लवकर घरी परत येशील. अजून तर घरातली कामं पण तशीच पडली आहेत आणि आज घरी पाहुणे पण येणार आहेत. राघव, जरा लवकर ये." आता तिच्या सासूला काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण मनीषाचा भाऊ तिला दवाखान्यात घेऊन निघाला होता आणि त्याचा सगळा खर्च त्यांना तिच्या भावाकडून वसूल करायचा होता. म्हणून तिची सासू खूप गोड बोलत मनीषाजवळ आली आणि म्हणाली, "मनीषा, बाळाला लवकर डॉक्टरांकडे घेऊन जा. तुला परत पण यायचं आहे ना? बघ डॉक्टर काय बोलतात. आणि हो, जरा घरी लवकर यायचा प्रयत्न कर." मनीषा काही बोलली नाही आणि बॅग भावाच्या हातात दिली आणि बाळाला कुशीत घेऊन घरातून बाहेर यायला लागली. तिच्या सासूने जेव्हा बॅग बघितली तर लगेच म्हणाल्या, "मनीषा, ही बॅग कसली? दवाखान्यात बॅग घेऊन जायची काय गरज आहे? बघितलं तर अर्ध्या तासाचं काम आहे. लवकर जा आणि लवकर घरी परत ये." हे ऐकून मनीषा म्हणाली, "नाही आई, मी दवाखान्यातून तशीच माझ्या माहेरी राहायला जाणार आहे. इकडे परत कधीच येणार नाही. मला अशा घरात राहायचंच नाही, ज्या घरात पैसे वाचवण्यासाठी माझ्या मुलाला मरणासाठी सोडून दिलं. ज्या घरात माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत आहे, अशा घरात मला राहायचं नाही. मी सकाळपासून तुमच्या पुढे रडत हात जोडून पैसे मागत आहे. बाळाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी रिक्षा बोलवायला सांगत आहे. पण नाही तुम्ही मला पैसे द्यायला तयार आहात आणि नाही रिक्षा बोलवायला तयार आहात. जर तुम्ही वेळेवर पैसे दिले असते, रिक्षा बोलवली असती, तर माझ्या बाळाची अवस्था एवढी बिघडली नसती. मी माझ्या माहेरी जात आहे आणि परत कधीच या घरात पाऊल ठेवणार नाही. इथे फक्त माझ्याकडून कामं करून घेतले जातात. तुमची मुलगी जावई येत आहे, तर त्यांच्यासाठी जेवण तुम्ही स्वतः बनवा. त्यांची सेवा स्वतः करा. त्यांच्यासाठी गाजराचा हलवा बनवा किंवा गुलाबजाम बनवा. काय तुमच्या मनाला येईल ते बनवा. तुमची मर्जी. माझं याच्याशी काही देणं घेणं नाही. स्वतःच्या मुलीसाठी एवढ्या परेशान आहात आणि माझ्या मुलाला मरणाच्या दारात सोडून दिलं. तुम्हाला मन आहे का नाही आई?" तिची सासू म्हणाली, "खबरदार सुनबाई, आजकाल तुझं तोंड खूप चालायला लागलं आहे. तुझ्या भावामुळे तुझ्यात खूप हिंमत वाढली आहे. तुला लाज वाटू दे. तुझ्या मुलासाठी मी औषध घेऊन आले आणि तू मला धमकी देत आहेस. धमकी कुणाला देत आहेस? एवढ्या त्वरात माहेरी निघाली आहेस ना, मग परत कधीच येऊ नकोस. तुझी या घरात काहीच गरज नाही. मी तुला परत अजिबात या घरात बोलवणार नाही. तू स्वतः जशी तोंड वर करून मिजाशीत निघाली आहेस ना, परत स्वतः मान खाली घालून पाया पडत घरी परत येशील. तुझी इथे काहीच गरज नाही. माझं घर मी बघून घेईन." मनीषा म्हणाली, "आई, इथले डॉक्टर पेशंट न बघता औषध देतात. सकाळी दिलेल्या औषधांचा काहीतरी फरक पडायला हवा होता ना? तुम्हाला कळत कसं नाही? तुम्हाला तुमच्या नातवाची अजिबात काळजी नाही आणि राहिली गोष्ट इथे परत यायची, तर या घरात मी परत कधीच पाऊल ठेवणार नाही. अशा लोकांमध्ये मला अजिबात राहायचं नाही, जिथे एखाद्याच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे." असं म्हणत मनीषा घर सोडून भावासोबत निघून गेली. मनीषा तिच्या बाळाला घेऊन डॉक्टरांकडे गेली. राजूची अवस्था बघितल्या बघितल्या डॉक्टरांनी त्याला ॲडमिट करून घेतलं. उलट्या करून आणि पोटात काही नसल्यामुळे तो अशक्त झाला होता आणि त्याला ताप पण खूप होता. त्याला टायफॉईड झाला होता, त्यामुळे तो खूप अशक्त झाला होता. मनीषाने तिच्या मुलाला ॲडमिट केल्याचे तिच्या सासरी कळवलं नव्हतं. मनीषा घर सोडून गेल्यानंतर तिच्या सासूने त्यांच्या मुलीला फोन करून सगळं सांगितलं आणि 2 दिवसांनी त्यांना घरी जेवायला बोलावलं. 2 दिवसांनी त्यांचा मुलगा घरी परत आला.
तसा मालतीताईंनी एकाचं 2 करून मुलाचे कान भरले आणि त्याला भडकवलं. रागात महेशने मनीषाला फोन केला आणि म्हणाला, मनीषा, ही कुठली पद्धत झाली? तू आरामात माहेरी जाऊन बसले आहेस. तुला लाज वाटत नाही का? तू माझ्या माघारी माझ्या आईसोबत भांडत असतेस, तिला उलट उत्तर देत असतेस आणि स्वतः भांडण करून माहेरी जाऊन बसलीस. नवऱ्याचं बोलणं ऐकून मनीषा रडायला लागली. ती नवऱ्याला फक्त एवढेच म्हणाली, अहो, मी तुम्हाला एक पत्ता पाठवत आहे. आईनं काही न सांगता गुपचूप त्या पत्त्यावर या आणि सगळं काही तुमच्या डोळ्यांनी बघा. मग बहुतेक मला तुम्हाला काही सांगायची गरज लागणार नाही. मनीषाने दवाखान्याचा पत्ता सांगून फोन ठेवून दिला. तसा महेश अर्ध्या तासात त्या पत्त्यावर पोहोचला. मुलाला दवाखान्यात ॲडमिट बघून महेशच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पळत डॉक्टरांना जाऊन भेटला. डॉक्टरांनी जेव्हा मुलाच्या आजारपणाबद्दल महेशला सांगितलं, तसा तो तिथेच डोकं पकडून रडायला लागला. त्याच्या मुलाची अवस्था एवढी खराब होती आणि त्याला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. तो मनीषाजवळ आला आणि रडत म्हणाला, मनीषा, हे सगळं काय आहे? तुला मला माझ्या मुलाबद्दल एकदाही सांगावं वाटलं नाही का? तू त्याची आई आहेस, तर मी पण त्याचा बाप आहे ना? मनीषा म्हणाली, अहो, मी तुम्हाला खूप वेळा फोन केला, पण तुमचा फोन लागत नव्हता. नंतर मी आईंना पण बोलले होते की आई, तुम्ही रिक्षा बोलवा, मी बाळाला घेऊन डॉक्टरांकडे घेऊन जाते. पण बहुतेक आईंना आपल्या मुलापेक्षा जास्त प्रिय पैसा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या बाजूच्या डॉक्टरांकडे जाऊन औषध घेऊन आले. पण त्या औषधाने राजूला काहीच फरक पडला नाही. उलट त्याला उलट्या व्हायला लागल्या. तरी पण आईंनी बाळाला दवाखान्यात नेऊ दिलं नाही. इकडून तिकडून औषधं आणून देत होत्या. त्या औषधांचा उलटसुलट परिणाम बाळावर झाला. तरी पण आईंना काहीच फरक पडला नाही. त्यांना तर फक्त मुलीच्या आणि जावयाच्या जेवणाची काळजी लागलेली होती. त्यांच्या स्वागताची तयारी करायची होती. महेश, आपल्या बाळाची जी काही अवस्था झाली आहे ती तुमच्या आईमुळे झाली आहे. जर माझ्या बाळाला काही झालं तर मी तुमच्या आईला कधीच माफ करणार नाही. मी आयुष्यभर त्यांचं तोंड पण बघणार नाही. मनीषाचं बोलणं ऐकून महेश हैराण झाला की त्याची आई स्वतःच्या नातवाशी अशी वागली होती. तिच्या लेकी, माझ्या मुलाची किंमत शून्य आहे. त्याच्या निरागस बाळाशी त्याची आई अशी वागत होती. उलट महेश त्याचा सगळा पगार आईच्या हातात आणून द्यायचा, कारण त्याची आई घर सांभाळत होती. घरातला सगळा खर्च त्या बघत होत्या. कुणाला काय द्यायचं, काय घ्यायचं हे सगळं त्याची आई बघत होती. त्यामुळे महेश त्याचा सगळा पगार आईच्या हातात देऊन मोकळा व्हायचा. म्हणजे आई सगळं काही बघेल. पण आज त्याला कळलं होतं की त्याची आई सगळं काही बघते, फक्त त्याच्या कुटुंबाला सोडून. महेशने राजूवर चांगला उपचार केला. जवळजवळ 2 तासांनी त्याच्या आईचा महेशला फोन आला. त्या म्हणाल्या, महेश, अरे तू अचानक न सांगता कुठे निघून गेलास? तुझी ताई आणि भाऊजी आले आहेत. ते तुला विचारत आहेत. तू आल्या आल्या लगेच निघून गेलास. आज पहिल्यांदा महेशला त्याच्या आईचं गोड बोलणं काट्यासारखं टोचत होतं. हो आई, मला घरी यायला वेळ नाही, असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. त्याला फोनवर त्याच्या आईला विचारायचं होतं की तिने त्याच्या कुटुंबासोबत काय केलं आहे, पण तो दवाखान्यात होता. पण सारखा सारखा आईचा फोन येत असलेला बघून काहीतरी विचार करून मनीषाला म्हणाला, मनीषा, तू थोडा वेळ बाळाची काळजी घे. मी असा गेलो आणि असा परत आलो. हे ऐकून मनीषा म्हणाली, अहो, आता मी अजून एकटी हे सगळं सांभाळू शकत नाही. मी आपल्या बाळाची अशी अवस्था बघू शकत नाही. तुम्ही इथे नसताना मी एकटीने खूप सहन केलं आहे, असं म्हणत ती रडायला लागली. बायकोला रडताना बघून महेशचे डोळे पण भरून आले. तो भरल्या आवाजात हिम्मत करून म्हणाला, मनीषा, मला फक्त अर्धा तास दे. त्यानंतर मी तुमच्या दोघांना कधीच एकटं सोडणार नाही. मनीषा काही बोलली नाही. महेश घरी गेला. घरी गेल्यावर बघितलं तर हॉलमध्ये त्याची आई, बहीण आणि तिचा नवरा हसत गप्पा मारत बसले आहेत. जेवणाच्या टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मांडले होते आणि त्यासोबत गाजराचा हलवा पण होता. एवढं सगळं त्याच्या आईने मुलीसाठी बनवलं होतं.
महेशने लक्ष देऊन आईच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर नातवासाठी जरा पण काळजी दिसत नव्हती. उलट मुलीला आणि जावयाला बघून तिचा चेहरा खुलला होता. पण जशी मालतीताईंची नजर मुलावर पडली त्यांचा चेहरा एकदम उदास झाला. त्या महेश जवळ आल्या आणि म्हणाल्या, अरे बाळा, येऊन बस. कसा आहे राजू? तो ठीक आहे ना? तू थकला असशील ना? बघ, तुझी ताई आणि भाऊजी आले आहेत. त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी गप्पा मार. मी तुला जेवायला ताट वाढते. महेशने खूप लक्ष देऊन त्याच्या आईकडे बघितलं. कसं आईने त्याला बघितल्यावर चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. एकदम सिरियस झाली. पण अशा वेळेस पण मुलीला आणि जावयाचे महत्त्व द्यायची विसरली नाही. महेश रागात म्हणाला, आई, मी इथे बसायला आणि तू बनवलेलं जेवण खायला आलो नाही. माझी बायको आणि मुलगा 2 दिवसापासून उपाशी आहेत आणि मी हे जेवण कसं खाऊ शकतो? आणि आई, मला तर हे कळत नाही की माझा मुलगा आजारी असलेला माहीत असून पण तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं जेवण बनवण्याची? तुला तुझ्या नातवाची जरा पण काळजी नाही का? काय अवस्था करून ठेवली आहेस तू त्याची? त्याची आई खोटं खोटं नाटक करत म्हणाली, महेश, मी काय केलं आणि काय ती दोघं मायलेकरं उपाशी आहेत? चांगली आरामात माहेरी जाऊन बसले आहे. अच्छा, आत्ता मला समजलं. त्या महाराणीने तुझे माझ्या विरुद्ध कान भरले असतील ना? माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध केलं. नाहीतर आजपर्यंत तू माझ्याशी अशा भाषेत कधी बोलला नव्हतास. आईचं बोलणं ऐकून महेश म्हणाला, आई, बहुतेक चूक माझीच होती की आजपर्यंत मी तुझ्याशी असा कधी बोललो नाही. मी माझ्या बायकोला कधी घराची मालकीण समजलं नाही. तिला कधीच घरातले निर्णय घ्यायचा हक्क दिला नाही. कारण तू या घरातली मोठी होतीस. मी माझा सगळा पगार तुझ्या हातात आणून देत होतो. म्हणजे तू सगळ्यांची काळजी बरोबर घेशील. तू घराची मोठी होतीस. तू हीच काळजी घेतलीस माझ्या कुटुंबाची. तू माझ्या मुलाला मरणाच्या दारात ढकलले आहे आणि इथे आरामात बसून पंचपक्वान्न खात बसले आहेस. आई, मला सगळं समजलं आहे की आज माझ्या मुलाची जी अवस्था आहे ही तुझ्यामुळं झाली आहे. जर माझ्या मुलाला काही झालं तर तुझ्या मुलाचे तोंड बघायला तू तरसत राहशील. आता तरी मी इथे बसायला आलो नाही. मी माझं राहिलेलं सामान घ्यायला आलो आहे. आई, मी जात आहे इथून कायमचं घर सोडून. मी माझ्या बायकोला आणि मुलाला घेऊन भाड्याच्या घरात राहायला जाईन. पण अशा घरात आणि असल्या रक्तांच्या लोकांसोबत अजिबात राहणार नाही. असं म्हणत महेश खोलीत गेला आणि मुलाचे, बायकोचे आणि स्वतःचे कपडे घेऊन लगेच निघून गेला. त्याची आई मुलाला थांबवत राहिली, रडत ओरडत राहिली. पण महेशने वळून परत बघितलं नाही. कारण आज त्याच्या मुलाची जी अवस्था झाली होती ती त्याच्या आईमुळे झाली होती. तो मुलाजवळ बसला आणि बायकोला माहेरी थोडा वेळ आराम करायला, फ्रेश व्हायला पाठवून दिलं. 15 दिवसांनी त्याच्या मुलाला दवाखान्यातून घरी सोडलं. त्या दिवसात महेशने त्याच्यासाठी एक भाड्याचं घर बघितलं होतं. सगळी व्यवस्था केली होती. मुलाला घेऊन ते दोघं सरळ भाड्याच्या घरात राहायला गेले. जेव्हा त्याच्या आईला हे समजलं की खरंच त्यांचा मुलगा भाड्याच्या घरात राहत आहे, त्यांनी खूप मुश्किलीने त्याचा घराचा पत्ता मिळवला आणि त्याच्या घरी गेल्या. रडत मुलाला म्हणाल्या, प्लीज बाळा, तुझ्या आईला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी अशी चूक परत करणार नाही. पण तू घरी चल. तुझ्याशिवाय ते घर खायला उठतं. तू तुझ्या आईला तुझ्यापासून लांब करू नकोस. महेश म्हणाला, आई, तू जशी माझी आई आहेस ना, तसा मी पण माझ्या मुलाचा बाप आहे. मी माझ्या मुलाची अवस्था आयुष्यभर विसरू शकत नाही. मी त्या घरात परत कधीच माघारी येणार नाही. त्याची आई म्हणाली, नको महेश, असं वाईट बोलू नकोस. जर तू आला नाहीस तर मी जिवंतपणी मरून जाईन. महेश म्हणाला, आई, आता तुझ्या या बोलण्याचा माझ्यावर काहीच फरक पडणार नाही. आणि राहिली गोष्ट तुझी, तर तुझी इच्छा असेल की मी तुझ्याजवळ परत यावं तर मी तुला भेटायला अधूनमधून येत जाईन. पण तू हा विचार करू नकोस की मी माझ्या बायको मुलाला घेऊन तिथे राहायला येईन. तू घरी जा आणि तुझ्या मुलीचा आणि जावयाचा पाहुणचार कर.
आठवड्यातून 2-3 वेळा त्यांना जेवायला घरी बोलाव. त्यांना चांगलं चांगलं करून खायला घाल. इथे कमीत कमी माझी बायको आरामात मोकळी तरी राहील. उद्या काही प्रॉब्लेम झाला, काही कमी जास्त झालं तर कमीत कमी 4 पैसे तरी तिच्या हातात असतील. तिला तिची आझादी असेल, तिचे स्वतःचे विचार असतील. कुणाच्या खाली दाबून राहायला लागणार नाही. सगळे निर्णय स्वतःचे स्वतः घेईल. आई, आता तू तुझ्या घरी परत जाऊ शकतेस. माझा मुलगा आत्ता दवाखान्यातून घरी आला आहे. त्याला त्याच्या आईवडिलांची गरज आहे. असं म्हणत महेश राजूला घेऊन खोलीत निघून गेला. मालतीताई दारातच उभ्या राहिल्या. महेशने त्यांना घरात पण बोलावलं नाही आणि नाही मनीषाने. मनीषाला बघून तिची सासू म्हणाली, सुनबाई, कमीत कमी तू तरी समजून घे. तू महेशला समजावून सांग. मनीषा म्हणाली, आई, मी त्यांना काय समजावून सांगू? तुम्ही विसरून गेलात का तुम्ही माझ्यासोबत आणि माझ्या मुलासोबत कशा वागल्या होता? आई, तुम्ही इथे का उभे आहात? तुमच्या घरी जा आणि तुमच्या मुलीचा जावयाचा पाहुणचार करा. तुमचा दिवस तर असाच निघून जाईल. तुमच्या आयुष्यात तुमच्या मुलासाठी, सुनेसाठी, नातवासाठी जागा नाही. तुम्ही पंचपक्वान्न खा. आम्ही आमच्या चटणी भाकरीसोबत खुश आहोत. असं म्हणत मनीषा पण निघून गेली. मालतीताईंना काहीच कळत नव्हतं. त्या रडत तोंड बारीक करून घरी परत आल्या. आज पहिल्यांदा असं झालं होतं की मुलाने त्यांचं बोलणं ऐकलं नव्हतं आणि सुनेने त्यांच्यासमोर तोंड उघडलं होतं. मुलीच्या आणि जावयाच्या प्रेमात आंधळ्या होऊन मालतीताईंनी त्यांच्या मुलाला, सुनेला आणि नातवाला कायमचं गमावलं होतं.